नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सर्व नगरसेवक सहभागी झाले। याप्रसंगी अभिजित दिपके यांची भेट घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। तसंच महाराष्ट्रातील लढा आपण ताकदीने लढू असं आश्वासित केलं। नीट पेपर घोटाळा प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू करण्यात आलं। 20 जुलै रोजी या आंदोलकांवर जोरदार लाठीमार करण्यात आला होता। गुरुवारी या आंदोलनात डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, जिल्हाध्यक्ष महिलाध्यक्ष मनीषा भगत यांच्यासह इतर नगरसेवकांनी देखील सहभाग घेतला। जंतर मंतर मैदानावर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला। यावेळेस विद्यार्थ्यांना कमी लेखू नका, या देशात विद्यार्थ्यांनीच क्रांती घडवली आहे। या देशात सर्वात ताकदवान असलेल्या इंदिरा गांधींना बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांनीच हादरा दिला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधलं।